माझ्या बाबतीमध्ये असं झालं की मी जरा चरित्र फार आस्थेने आणि प्रेमाने वाचत होतो आणि वाचत होतो म्हणजे शाळेपासून वाचत होतो आणि नंतर महाविद्यालयाच्या त्या 3-4 वर्षामध्ये कधीतरी मेरी क्युरीचं तिच्या मुलीने लिहिलेलं चरित्र मी वाचलं आणि वाचल्यानंतर मग आणखीन कुठल्याही नायिकेची मला जणू गरजच भासली नाही. ही जी नायिका मला त्या मुलीच्या चरित्रामध्ये भेटली ती इतकी अद्भुत होती की तिचा प्रभाव माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वावरती पडला. याचा अर्थ असा नव्हे मी त्या व्यक्तिमत्वाचं अनुकरण करू शकलो, ते करणं शक्यच नव्हतं. परंतु एक गोष्ट त्या चरित्रामुळे आणि चरित्र रेखाटनामुळे लक्षामध्ये आली की काय बाई आहे ती, काय व्यक्ती आहे. या व्यक्तीची उंची ही मला असं वाटलं की गाठण्यासारखी नाहीच सर्वसामान्य कोणाला. आणि नंतर माझं जणू काही व्यक्तिमत्वाच्या उंचीचं मोजमाप ते ठरलं. आणि त्यानंतर जेव्हा मी अनेक चरित्र वाचली, अनेक माणसं भेटली मला, तर त्यांचं मूल्यमापन देखील त्या व्यक्तीच्या उंचीच्या प्रमाणामध्ये मी करायला लागलो. आणि त्याने एक छान झालं ते असं की मला फार मोठ्या गाजलेल्या नामवंत आणि अनेक अशा प्रकारची परिमाणं असलेल्या व्यक्तींचा देखील धाक वाटेनासा झाला. कारण मी मोजायचो त्यांना ते मेरी क्युरीच्या व्यक्तिमत्वाच्या परिप्रेक्ष्यामध्ये, व्यक्तिमत्वाच्या आणि तिच्या कार्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये. आणि अशी ही जी मेरी क्युरी आहे ती मेरी क्युरी मला दुसऱ्या एका पुस्तकामध्ये भेटली. ते पुस्तक होतं मुलांसाठी रचलेलं. आणि मी मुलांसाठी लिहिण्याचा एक निर्णय जवळजवळ 30-40 वर्ष घेतलेला होता आणि मुलांसाठीच लिहित होतो. मुलांसाठी जास्त करून कविता लिहायचो आणि इतरही साहित्य प्रकारामध्ये मी मुलांसाठी लिहायचं असं ठरवून लेखन केलेलं होतं. हे पुस्तक जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हे पुस्तक आपण अनुवाद केला पाहिजे याचा. आणि अनुवादाला कसं भिडायचं हे मला सुचत नव्हतं. मी तृतीय पुरुषी अनुवाद करू शकलो असतो, मी तो केलेले होते अनेक पुस्तकांचे. या पुस्तकाच्या प्रती माझी जरा अडवणूक झाल्यासारखं वाटलं. आणि मग 1-2 वर्ष पुस्तक माझ्याकडे होतं, मी अनुवाद करू शकलो नाही त्याचा. आणि मग एका शुभ्र सकाळी असा जणू काही साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं की मेरी क्युरी सारखी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपलं निवेदन करते आहे, स्वतःची कथा सांगते आहे, असं जर रूप त्या निवेदनाला दिलं तर त्याच्यामध्ये तिचं सगळं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व असं जोरकसपणे त्या निवेदनामधून येईल. अशी ज्या वेळेला मला जाणीव झाली त्यावेळेला मग अनुवाद खूप सोपा झाला. अनुवाद म्हणजे खरं म्हणजे मी आधारासाठी ते पुस्तक घेतलं आणि आधारासाठी ते पुस्तक घेऊन खूप मोकळं स्वतःला करून तो अनुवाद जो आहे तो अनुवाद रचलेला आहे. आणि त्याच्या शेवटाकडे मी आलो जेव्हा त्यावेळेला त्या मेरी क्युरीच्या अशा टप्प्यावरती तो अनुवाद होता की जिथून पुढे खरी जी मेरी क्युरी जगाला माहीत आहे तिची प्रतिमा ही त्या अनुवादामध्ये शेवटाकडे येताना प्रगट होते. आणि त्याचा अर्थ मात्र मला असा लावता आला की जे पूर्वायुष्य आहे मेरीचं त्या पूर्वायुष्यामध्ये जे रांगणारे तिचे गुण होते तेच गुण पुढे असे एकदम प्रगट झालेले आहे आणि ते इतक्या प्रमाणामध्ये ते कार्यरत असे झालेले दिसले. म्हणून मग मला असं वाटलं की त्या कथेचं नाव देखील असं करावं की मान्या म्हणून ती बालपणामध्ये मानली जायची आणि मेरी क्युरी हे तिचं 20-21 वर्षानंतर सोबोर्न विद्यापीठामध्ये ती दाखल झाली तेव्हा तिचं नाव होतं. त्यामुळे मग पुस्तकाचं नाव देखील माझ्यासाठी हेच ठरलं, मीच मान्या मीच मेरी क्युरी असं नाव ठरलं. आणि त्या नावामध्ये तिची ही जी 2 रूप आहे आणि 2 रूपामध्ये म्हणजे फरक नाही आहे त्या 2 रूपामध्ये, उत्क्रांतीचा भाग आहे की ही मान्या असलेली मुलगीच एका उत्क्रांत विकसित आणि प्रफुल्ल अशा रूपामध्ये आपल्याला मेरी क्युरी म्हणून जगाला माहीत असलेली तिची जी ओळख आहे ती ओळख ही या मेरी क्युरी मध्ये प्रगट झालेली आहे. आणि पुढचं तिचं जे काम आहे ते काम खरोखरच आख्यायिकेत शोभावं असं आहे आणि त्याचं मला निरंतर आकर्षण आहे. शक्य झालं तर कधीतरी ती कथा मी सांगतो.
हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मेरी क्युरीच्या ज्या चरित्राचा जो भाग आलेला आहे त्या भागामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये संवाद आहे. पुष्कळ प्रमाणामध्ये संवादाला आजूबाजूला अशा प्रकारचं पूरक निवेदन आहे आणि एका परीने त्याचं नाट्यीकरण होणार नाही असं नाही, परंतु नाट्यीकरणासाठी कदाचित आपला जो मंच आहे तो मंच त्याची मर्यादा ही जाचक होईल, पण त्याचं निवेदन हे निवेदन खूप जणांपर्यंत खूप ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल अशी माझी भावना होती. आणि सुदैवाने अशी साथ या निवेदनासाठी मला मिळू शकली आणि ही जी संस्था आहे या संस्थेनं ते ध्वनिमुद्रण त्याचं योजना. मात्र ध्वनिमुद्रण करताना त्यांनी एक नाट्याची देखील जाणीव त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यामुळे श्राव्य नाट्याचा एक अनुभव हा आपल्याला या मान्या मीच मेरी क्युरी या ध्वनिमुद्रिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं.